नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण आज आता आहोत मानसरोवरला आणि आपला प्लॅन झाला आहे स्विमिंग पूलला जाण्याचा. तर स्विमिंग पूल आहे खांदेश्वर स्टेशनला जवळ आहे. तिथे रिक्षा करायची आपल्याला. आणि तुम्ही इकडे पाहत असाल, जो आपला एक मित्र आहे ना, तो फोटोग्राफी करत आहे. तिकडे समोर एक कुत्रा आहे आणि तो एकदम फोटोग्राफर आहे. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्याच्या फोटोग्राफर ID आहे इंस्टाग्रामचा, त्याला नक्की फॉलो करा. मस्त फोटो काढतो मित्र माझा. त्याचं नाव आहे प्रतीक. काय ती झाडी, काय ती ट्रेन, काय तो निसर्ग, सर्व ओके मध्ये आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण कर्नाळा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आलो आहोत आणि आता आपल्याला तिकीट पाहायचं असेल तर तुम्ही तिकीट पाहू शकता. इकडे पर पर्सन 100 रुपये आहेत. आणि तुम्ही साईडला तुम्ही बघू शकता असे दुसरे पण मॅट्स आहेत, लाईक बॅडमिंटन, टेबल टेनिस वगैरे खूप आहेत. आणि आपल्याला इकडे यायचं आहे, इकडून एंटर करायचं आणि तिकडे स्विमिंग चेंजिंग करून आपण जाऊ शकतो. तर मित्रांनो, आपण इकडे आलो आहोत आणि इकडे तुम्ही पाहू शकता किती मोठं स्विमिंग पूल आहे. तर पोहायला जाण्याच्या अगोदर तुम्ही इथे पाहू शकता की तुम्ही शॉवर पण घेऊ शकता. ते आपले काका आहेत ना, त्यांना आपल्याला पहिलं तिकीट द्यायचं असतं आणि ज्यांच्याकडे शिटी असते ना त्यांच्याकडेच तुम्ही तिकीट द्या. जेणेकरून आता आमचा एक छोटा इश्यू झाला, जेणेकरून आम्हाला 5 मिनिटं गेली आमची. इथे एक माझा फ्रेंड बनला आहे, तर बघूया त्याची जंप किती चांगली आहे. तर मित्रांनो टाकू शकतो व्हिडिओ तू पटापट. ओ, आणि मित्रांनी उडी टाकली आहे आपल्या. तर हा माझा नवीन फ्रेंड झाला इकडे. नाव काय मित्र? नाव ओके. तर मग आपण बघूया. आणि हे आपले मित्र या साईडला पण आहेत आणि इकडे पण आहेत. यास, नाम मता पैजान. ओके, हा जंप टाकली आहे. डीप आहे इकडे, खूप डीप आहे. या साईडला खूप डीप आहे. इकडे स्विमिंग करत आहे मस्तपैकी. हो हो, मी टाकू. बस मध्ये अजून ते. हा बस बस बस. हे गौरव चल मागे बाजू सर याकडे. A few minutes later. मित्रांनो, आम्ही आता एक टास्क करणार आहे. तर आपल्याला त्या साईडला जाऊन धावत जायचं आहे. स्विमिंग करत नाही यायचं, धावत जायचं आहे. आणि आपल्याला धावत तिकडून आपल्याला इकडे यायचं आहे. जो पहिला येईल इकडे तो विनर. ओके. आता आपलं स्विमिंग करून वगैरे झालं आहे आणि आता आम्ही बाहेर आलो आहोत. आणि मला खर्च सांगायचं गेल्यास पूर्ण आम्हाला 100 आले रुपये. प्रत्येक 4 जण होतो आम्ही आणि प्रत्येकाचे 100 रुपये. तर आम्हाला तिकडून खांदेश्वर स्टेशनवरून इकडे यायला प्रत्येकाचे 20 रुपये लागले. आणि प्रत्येकाचे 20 रुपये म्हणजे आम्हाला इकडून त्या साईडला यायला परत खांदेश्वर स्टेशनला जायला प्रत्येकाला 20 रुपये लागतील. आणि एकूण खर्च झाला आहे 140 रुपये. सांगायचं गेल्यास खूप छान आहे, कारण स्विमिंग पूल खूप मोठा आहे आणि पब्लिकसुद्धा कमी असतो. म्हणजे त्या कारणाने आपल्याला एकदम बिंदास पोहता येतं. तर खूप छान आहे. माझा अनुभव खूप छान होता. आणि मी इकडे दुसऱ्यांदा येत आहे. आणि जेव्हा पहिल्यांदा आलो तर कॉलेजच्या मित्रांसोबत आलेलो आणि आत्तासुद्धा मी कॉलेजच्या मित्रांसोबत आलो आहे. आणि ते आमचे स्पोर्ट्स होतात कॉलेजचे. आणि खूप छान आहे. तुम्हीसुद्धा याला व्हिजिट करा, खूप छान आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.